टेन्शन कमी करायचं असेल तर हा व्हिडिओ नक्की पहा. मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला जर माझे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर सुरू करूया. आजकाल स्वार्थ असेल तरच तुमची आठवण काढली जाते, नाहीतर इथे कुठे कुणाला कुणाची काळजी आहे. बिझी राहिल्यावर माणसाचे अर्धे दुःख आपोआपच संपून जाते. कधी कधी आयुष्यामध्ये अशा परिस्थिती येतात, कुणी बोलले तरी ठीक आहे आणि नाही बोलले तरी ठीक आहे. प्रामाणिक लोकांपासून 2 पावलं जवळ आणि कपटी लोकांपासून 4 पावलं पुढे राहिलं पाहिजे. जेव्हा माणसाला गरजेपेक्षा जास्त महत्त्व मिळतं, तेव्हा तो दुसऱ्यांचे महत्त्व, त्याची व्हॅल्यू कधीही समजून घेत नाही. नात्यामध्ये समजदार माणूसच का झुकतो? कुणी एकदा तरी विचार करून पहा की तो आतून किती तुटत असेल. इतिहास संघर्ष करणाऱ्याचा लिहिला जातो, दुसऱ्यांच्या मागे मागे पळणाऱ्याचा नाही. श्वास तुटणं तर एक छोटी गोष्ट आहे, पण जेव्हा आपली लोक साथ सोडून जातात, मरण त्याला म्हणतात. कधी कधी वेळेच्या बदलामुळे मित्र शत्रू आणि शत्रू मित्र बनतात, कारण हा जो स्वार्थ असतो ना, तो खूप बलवान आणि शक्तिशाली असतो. प्रमाणापेक्षा जास्त प्रेम सुद्धा बऱ्याच वेळा दुःखाकडे घेऊन जाते. आयुष्यामध्ये एक काळ असाही येतो की एकाच वेळी सगळे बिखरतात, नातं सुद्धा, आपले लोक सुद्धा आणि आपली स्वप्न सुद्धा. कुणाचाही स्वभाव तुम्ही कधीही बदलू शकत नाही, कारण कांद्याला कितीही प्रेमाने जरी कापलं तरी तो डोळ्यातून अश्रू हे देतातच. जे तुम्हाला विसरलेच आहेत त्यांना विसरून द्या, हे सगळे तुमची आठवण काढतील. फक्त तुमच्याकडे त्यांचं काहीतरी काम निघू द्या. आजकाल लोक देवावर पण नाराज होतात, तर तुम्ही आम्ही कोण? कुणी कितीही वाईट बोलू किंवा वाईट करण्याचा प्रयत्न करू, कुणाच्याही आयुष्यात डोकवायचं नाही आणि कुणाविषयी मागे वाईट चर्चा करायची नाही. यशाच्या प्रत्येक पायरीवर तुम्हाला एक तरी कुत्रा नक्की मिळेल. लक्षात ठेवा, प्रत्येक कुत्र्यावर ओरडत बसाल तर तुमच्या ध्येयापर्यंत कधी पोहोचणार? धन्यवाद.